पावसाने ओढ दिल्याने धरणं ही कोरडी ठाक। राज्यभरातल्या धरणांमध्ये फक्त 49% पाणीसाठा, मराठवाड्यात तर धरणांमध्ये फक्त 8% पाणी। तेव्हा विचाराचा खून आहे असं मी मानित नाही। मातीपूर लोकांनी खून केला असणार हे असं मी सिद्धोपर्यंत मानतो। दाभोलकर पानसरेंची हत्या ही विचारांसाठी झालेलीच नाही। शेषराव मोरेंचं अंदमानमध्ये धक्कादायक विधान, पुरोगाम्यांना ठरवलं दहशतवादी। शेषराव मोरेंच्या वादग्रस्त विधानावर होते टीका, हे विकृत विधान, भालचंद्र कांगोंची प्रतिक्रिया। मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात 8 दिवस नॉन व्हेज बॅन। जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे महापालिकेचा अजब निर्णय। गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द झाली नाही तर करणार उपोषण। 3 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या FTIIच्या विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा। विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी अंदमानमध्ये भरला साहित्यिकांचा मेळा, पण वर्षानुवर्ष अंदमानमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाकडे दुर्लक्ष। मुख्यमंत्री आज मध्यरात्री जपानसाठी होणार रवाना। 5 दिवसांच्या दौऱ्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आणि पर्यटनाचा प्रचार करणार। आणि पुण्यामध्ये गणपतीच्या तयारीची लगबग। श्रीकृष्ण, बाहुबली आणि जय मल्हारच्या मूर्तींना यंदा विशेष मागणी।